लोकसभा चुनाव की पूर्व शिवसेना ने समाजवादी पार्टी, उद्धव बालासाहेब ठाकरे गठ और वंचित अघाड़ी को जोरदार झटका दिया है। बता दें कि नवी मुंबई समाजवादी पार्टी, उद्धव बालासाहेब ठाकरे गठ और वंचित अघाड़ी के असंख्य कार्यकर्ताओं ने शिवसेना पर अपने विश्वास की मोहर लगाते हुए शिवसेना के उप नेता विजय नाहटा के नेतृत्व में नवी मुंबई शिवसेना में जाहिर पक्ष प्रवेश कर नवी मुंबई में शिवसेना की ताकत को और बढ़ाया है। नेहरू सेक्टर 15 में आयोजित इस पक्ष प्रवेश कार्यक्रम में नवी मुंबई समाजवादी पार्टी की जिलाध्यक्ष सलीम मुल्ला समेत असंख्य कार्यकर्ता, वहीं उबाटा गुट के सानपाड़ा उप शहर प्रमुख शिरीष पाटिल, जूहीनगर के शाखा प्रमुख, युवा सेना बेलापुर विधानसभा के पदाधिकारी, महिला शाखा संगठिका, वहीं वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारियों ने भी शिवसेना पार्टी में पक्ष प्रवेश कर शिवसेना पर अपने विश्वास की मोहर लगाई। इतना ही नहीं, इस दौरान विजय नाहटा द्वारा नवनियुक्त पदाधिकारियों को भी पदों का वितरण किया गया। इस पक्ष प्रवेश कार्यक्रम के दौरान शिवसेना महिला जिला संगठिका सरोज पाटिल, उप जिला प्रमुख चंद्रकांत आंगोड़े, दिलीप घोड़ेकर, दीपक सिंह, रामाशेठ वाघमारे, पूर्व नगर सेवक ज्ञानेश्वर सुतार, शिवसेना उत्तर भारतीय सेना के जिला संगठक कमलेश वर्मा, उप जिला प्रमुख मिलिंद सूर्य राव, शहर प्रमुख विजय माने, उप शहर प्रमुख संतोष मोरे, आशीष घरत, महेश परब, युवा सेना के उप जिला प्रमुख साईनाथ वाघमारे एवं असंख्य कार्यकर्ता मौजूद थे। इस दौरान मीडिया से बात करते हुए विजय नाहटा ने विश्वास के साथ ये दम भरा कि पक्ष प्रवेश के साथ नवी मुंबई की सबसे ताकतवर पार्टी के तौर पर अब शिवसेना साबित हुई है। आपण पाहतात की साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी या शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमधून मूळ शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्याच्यामध्ये आमचे शहर प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, अनेक उपशहर प्रमुख असतील। आज दुसऱ्यांदा या 1.5 महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनेक पदाधिकारी, शेकडो पदाधिकारी आज शिंदे साहेबांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांना जाणीव झालेली की आपण चुकीच्या रस्त्यावर होतो, चुकीच्या नेतृत्वाखाली काम करत होतो आणि खरा कार्यकर्त्यांसाठी काम करणारा जो मुख्यमंत्री आहे, जो पक्षनेता आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं काम बघून, आम्हा सगळ्या लोकांचं काम बघून या ठिकाणी प्रवेश केला। त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मुल्ला साहेब त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांसोबत आज या ठिकाणी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि अल्पसंख्याक समाजाचे शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आज तुम्ही पाहिलं। शिंदे साहेबांच्या कामाची पद्धत, त्यांचा सेक्युलर चेहरा, त्यांचं कार्यकर्त्यांच्या प्रती असलेलं प्रेम या गोष्टी विचारात घेऊन मुल्ला साहेबांनी त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला। ही विशेष महत्त्वाची बाब आहे समाजवादी पक्षातून। त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आपले साळवे जे रिपब्लिकन पक्षाचे विशिष्टचं काम करतात, चांगले वक्ते आहेत, कवी आहेत आणि त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा संच आहे। त्यांनी देखील आमच्या सगळ्यांचं काम बघून, विशेषतः गोरगरीब लोकांसाठी शिंदे साहेबांनी घेतलेले हजारो निर्णय आणि दिलेला दिलासा याचा विचार करून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आज शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिवसेना हा नव्या मुंबईमध्ये सगळ्यात ताकदवार पक्ष झालेला आहे, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि या ताकदीचा, या बळाचा, या सामर्थ्याचा उपयोग फक्त आणि फक्त शहरातल्या गरजू लोकांना, गरीब लोकांना, विधवांना, महिलांना, कामगारांना होईल या पद्धतीने आम्ही कामाची पद्धत ठेवलेली आहे। त्यामुळे असाच ओघ शिवसेनेमध्ये राहील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही आणि तुम्ही पाहाल की येणाऱ्या 1 महिन्यामध्ये, 1.5 महिन्यामध्ये शिल्लक शिवसेनेमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं शिल्लक राहतील, कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की तिकडं फक्त शब्दांचा खेळ आहे आणि इकडं कामाचा धडाका आहे, कामाचं वादळ आहे। त्यामुळे हा फरक तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जाणवेल। अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष महाराष्ट्राचे अनवर साहेब या ठिकाणी आलेले, सईद खान या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देखील अनेक लोकांना या ठिकाणी पदं दिलेली आहेत। त्यांनी शिंदे साहेबांनी अल्पसंख्याक समाजासाठी केलेली करोडो रुपयाची कामं याची यादीच वाचून दाखवलेली आहे। ते परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथले आहेत
पण शिंदे साहेबांच्या कामाचा प्रभाव तिथपर्यंतही पोहोचलेला आहे, त्याचं ते प्रतीक आहे. त्यांचंही या ठिकाणी आल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.